नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आता इकडे गावी आल्यानंतर जानकी, शरू, मालती सर्वच जण मंदिरात आलेले असतात. तिथे देवी आईची ओटीही भरलेली असते आणि तितक्यात एक बाई देवी आईचा उदो उदो असं म्हणत तिकडे आलेली असते. या बाईच्या अंगात आता देवी आलेली असते. जोर जोराने केस फिरवतच देवी आईचा उदो उदो करत ती पुढे पुढे चालत येत असते. सर्वच जण तिला पाहून गप्प झालेले असतात. मालतीने आधीच दोघींनाही सांगून ठेवलेलं असतं की जर अशी बाई आली तर तिला हळदी कुंकू लावायचं, नमस्कार करायचा. इकडे शरू मात्र जराशी घाबरलेली असते. जानकीच्या त्या लक्षात येत पटकन ती हळदी कुंकवाच घेते. तेव्हाच ही बाई देखील स्वतःहून सांगत असते की हळदी कुंकू लावा. जानकी तिच्या कपाळी हळदी कुंकू लावते आणि बाजूला होणार असते. इतक्यात ती बाई आता कोड्याच्या रूपानेच संकेत देत असते. ती म्हणत असते की चांदण पसरलं रणरणत्या दुपारी, राजा असोवार रंक, सगळेच देवी आई विना भिकारी मिळेल माया, आईच्याच दरबारी देवी आईची कृपा आहेर तुमच्यावरी असं ती ऋषी जानकीला सांगत असते. तेव्हा दोघेही भक्ती भावाने देवी आईकडे वळून मागे पाहतात. पुढे ही बाई आता संकेत देतच सांगत असते की झोपी गेलेला काळ पुन्हा एकदा जागा होईल, गमावलेलं पुन्हा हातात येईल. ऐकून ऋषी, जानकी, विक्रांत, शिरू सर्वजण अवाक होऊन पाहतच राहतात. तर त्याच वेळेस इकडे आता ऑडिशनसाठी आलेली ही शालिनी कपूर देखील इकडून तिकडून डोलत असते आणि आजीला विचारत असते की मॅडम, तुम्हाला नक्की कुठला प्रोफाईल हवाय, उजवा की डावा? सारंग तर आवाजून पाहतच असतो. ऐश्वर्या तिला सांगते की ऐक ना, हे उजव डाव सगळं सोड आणि जरा एकदा नीट उभी राहा. ऐश्वर्या सांगते की मी जे वाक्य सांगते ना ते जरा मला एकदा नीट बोलून दाखव. तेव्हा ही शालिनी म्हणत असते की काय हो, तुम्ही असं बोलूनच दाखवणार का? तुमच्या प्रोडक्शनमध्ये कोणी स्क्रिप्ट नाही का लिहित? आणि ती आता वेडावाकडा चेहरा करत नाक डोळे मुरतच डुलत असते. तेव्हा आजी वैतागून म्हणते की अगं ए, सारखी हलतेस का? जरा नीट उभी रहा ना, तुझ्यामुळे मला हे जल्द देखील पुन्हा पुन्हा हलवावं लागतं. तेव्हा ऐश्वर्या आजीला सांगते की आजी, अहो तुम्ही तरी का हलताय, जरा शांतपणे नीट उभ्या रहा ना. देखील म्हणतो की हो आजी, ते असू दे, तू फक्त नीट उभी राहा. तर इकडे आता ही ऐश्वर्या म्हणते की ये तू. तेव्हा ही बाई तोयानेच सांगते की मी सुलेखा कपूर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, खूप सोपा डायलॉग आहे हे, बघ ऋषिकेश माझ्या बाळा, मी तुझी पार्वती आई. चला आता रोल रोलिंग ॲक्शन. आई मात्र विचारते की मी माझ्या पद्धतीने बोलू का? आजी सांगत असते की हो, तुझ्या पद्धतीने घे. ऐश्वर्या देखील चालेल म्हणून सांगते. तेव्हा आता ही सुलेखा कपूर मात्र जोराने सूर लावत ऋषिकेश माझ्या बाळा असं आता गाणगाण गातच बोलू लागते. ऐश्वर्या वैतागतच कट म्हणून सांगते आणि तिच्यावर चिडतच म्हणत असते की काय चाललंय, हा काय गाण्याचा शो नाहीये, एक साधा डायलॉग आहे. ऋषिकेश माझ्या बाळा, मी तुझी पार्वती आई, काय चाललंय हे तुमचं काही? सुलेखा कपूर काही ऐश्वर्याच्या पसंतीच पडलेली नसते. ती तिला जायला सांगते. तेव्हा सारंग म्हणतो की काय आहे अहो, साधा डायलॉग म्हणायचा होता, जमलं तर परत जावा आता ही सुलेखा कपूर जोराने मानेला झटका देतच तिकडनं जात असते. आजी म्हणत असते की झटका मारून गेली, झटका क्वीन आहे, कशी तरात्रा गेली. ऐश्वर्या मात्र संतापतच जोराने नेक्स्ट म्हणून ओरडते. तर त्याच वेळेस इकडे जेव्हा या बाईने जानकीला संकेत दिलेला असतो, जानकी गोंधळते आणि तिला सांगते की तुम्ही काय बोलत आहात, खरंच काहीच कळत नाहीये. तेव्हा ही बाई मात्र आता एकटक वर पाहू लागते आणि ओरडूनच सांगते की कळेल, लवकरच कळेल, देवी आईची कृपा आहे तुमच्यावर. जानकी पुन्हा देवीकडे पाहत असतात. ही बाई ओरडूनच सांगते की होय, दिलेला संकेत नाकारू नका, हरवलेली व्यक्ती परत येणार आहे. इतक्या वर्षांपासून ज्या गोष्टींसाठी मन आतुर होतं ते आज मिळणार आहे. की अवाक होऊन सगळं काही ऐकत असतात. पुढे ही बाई सांगते की देवी आई तुमच्या पाठीशी असणार आहे, संकटातून वाचवायला देवी आईस येणार
आहे आणि त्यानंतर हे सगळं ऐकून मालतीला खूप आनंद होतो. ऋषी आणि जानकीला या बाईने संकेत दिलेला असतो. त्यानंतर ती पुन्हा एकदा आता केस फिरवतच देवी आईचा उदो उदो असा जागर करत असते. त्यानंतर सर्वजण मनोभावे देवीला नमस्कार करत असतात. तर त्याच वेळेस दुसरीकडे आता या ऑडिशनमध्ये पुन्हा एकदा एक वयस्कर बाई समोर येते. ऐश्वर्या पुटपुटते की आय होप ही तरी नीट करेल. आता ही बाई पुढे येते. ऐश्वर्या ॲक्शन असं बोलताच ती जोरजोराने रडायला लागते आणि रडतच ऋषिकेश मीच तुझी पार्वती आई असं ओरडत असते. आता तिचे हे रडणं पाहून आजीही जोराने रडायला लागते आणि तिच्या जवळ येऊन म्हणत असते की रडारडा चांगलं करताय. ऐश्वर्या रागानेच कट म्हणून ओरडते. बाईला देखील ऐश्वर्याने पळवून लावलेलं असतं. पुढच्या ऑडिशनसाठी जी बाई येते ती आता हस्त म्हणत असते की ऋषिकेश रे बाल्या मी तुझी आई. ऐश्वर्या म्हणते की काय बाल्या आई हे सगळं काय आहे. आता एका मागोमाग एक बायका येत असतात. एकापेक्षा एक सगळ्यात जुनी नमुने सॅम्पल असतात. इकडे आजी ऐश्वर्या सारंग तिघेही पुरते वैतागलेले असतात. नीट बोलता येत नसतं. कोणी आल्यावर तिकडे डान्स करतंय तर कोणी केस उडवत्य. अशा नानात्रा आता या ऑडिशन मध्ये सुरू असतात. तर आजीचं मात्र भलतंच सुरू असतं. कधी कोल्ड ड्रिंक पीत तर कधी चिप्स खात ती आता तो कॅमेरा ॲडजस्ट करत असते. बायकांचे कारनामे मात्र सुरूच असतात. कोणी येऊन डान्स करून दाखवत असतं. ऐश्वर्या पुरती संतापलेली असते. अखेरीस वैतागतच ती जोराने स्टॉप इट आउट असं म्हणत त्या बाईला तिकडन हकलून लावते आणि पुटपुटते की काय मूर्ख कोऑर्डिनेटर आहे. कुठून आणल्या या सगळ्या बायका. वैतागत नेक्स्ट म्हणून ती सांगते. त्याच वेळेस इकडे ऋषी मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. जानकी हसतच चहा घेऊन येते आणि सांगते की हे घ्या मस्त चुलीवरचा चहा केलाय. तो मात्र नकारच देतो. जानकी विचारते की काय झालं. तेव्हा ऋषी म्हणतो की नाही जानकी काही झालं नाही परंतु मघापासून त्या मंदिरातल्या बाईचाच मी विचार करतोय. ते असं का म्हणाली असेल की आई भेटेल म्हणून. म्हणते की होय मी देखील तोच विचार करतीये. त्यावर ऋषी बोलतो की या अशा लोकांना पुढे काय घडेल हे माहिती असतं म्हणे आणि ते खरं देखील ठरतं. तेव्हा जानकी सांगते की होय. ऋषी मात्र म्हणतो की अगं पण कसं शक्य आहे. जानकी माझी आई पार्वती आई तर या जगातच नाहीये. तेव्हा जानकी म्हणते की अहो पण सुमित्रा आई तर आहे ना. कदाचित त्या बाईला म्हणायचं असेल की सुमित आई इकडे. तेच ऋषी मध्येच तिला थांबवतो आणि वैतागून म्हणतो की कसम शक्य आहे. तुला आठवते ना ती बाई काय म्हणाली की इतक्या वर्षांपासून ज्या गोष्टीची आतुरता आहे ती गोष्ट आज घडेललेली व्यक्ती परत येणार आहे म्हणून. अगं पण सुमित्रा आई कुठे हरवली आहे. जानकी अगं बघ ना सकाळी देखील मला एक रॉंग नंबर आला होता. त्या बाईने देखील पार्वती आई बद्दलच विचारलं. हा सगळा योगायोग आहे की एखादा संकेत. याचाच ऋषीला टेन्शन आलेलं असतं. तो खूप विचार करत असतो. जानकी मात्र त्याला समजावते की अहो नका इतका विचार करू. विचार करून कधी कोडी सुटतात का. चहा घ्या पाहू घ्या प्लीज. आणि होय त्या बाईने हे देखील सांगितले की देवी आई आपल्या पाठीशी आहे. देवी आईचा आशीर्वाद आहे. मग काय इतकी काळजी करताय. तर ती हट्ट करून ऋषीला चहा प्यायला सांगते. ऋषी देखील चव घेतो आणि जानकीला छान झालंय म्हणून सांगतो. जानकी आलेच मी असं बोलून तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस इकडे आता घरी ऑडिशन साठी पुढची बाई आलेली असते. आता जेव्हा ॲक्शन असं बोलताच म्हणते की ऋषिकेश अरे मी तुझा बाळा की तू माझी आई. ऐश्वर्या संतापून म्हणते की अहो काय बोलताय जरा नीट बोला ना. ती बाई रिक्वेस्ट करते की प्लीज मॅडम एक चान्स द्या ना. आणि पुन्हा आता तेच बडबडत असते. अखेरी सांगते की एक काम करा बाहेर जा आणि नीट प्रॅक्टिस करून या. ही बाई होकार देत निघून जाते. ऐश्वर्या मात्र सारंगला म्हणते की हे सगळं काय चाललंय. निदान नीट डायलॉग बोलणारी तरी बाई बोलवा ना. आता पुढची बाई समोर येते. ती कॅमेरासमोर उभी असते. आजी तिला सांगत असते की आता पुढचा डायलॉग नाना तुम्ही मला ओळखलत का. मीच तुमची पार्वती. ही बाई ठीक आहे सांगते आजी. इकडे
रोल कॅमेरा एक्सिंग असं म्हणतात ती बाई डायलॉग बोलते की अबे ये नाना ओळखलत का मला मीच तुझी पार्वती आता सारंग तर डोक्याला साथ लावतो तर तितक्यात आजी म्हणते की काय म्हणालीस अबे ए नाना अगं नाना नवरा आहे तुझा नवरा तेव्हाच ही बाई म्हणते की अग हे म्हातारे माझ्या नव्याचं नाव काही नाना नाही आजी म्हणते की काय मला म्हातारी म्हणालीस आणि आता दोघींमध्ये जुंपलेली असते दोघींचेही भांडण सुरू असतात सगळा तमाशा पाहता ऐश्वर्या रागानेच बस पॅकअप असं म्हणत सगळा गाशा गुंडाळते। काही वेळानंतर ऐश्वर्या सारंग आजी तिघेही बसलेले असतात। ऐश्वर्याची पूर्ती डोकेदुखी झालेली असते। आजीचं खाणं सुरूच असतं आणि बोलत असते की खाऊन खाऊन माझं डोकं दुखतन्य तेव्हा सारंग म्हणतो की हो ना माझंही डोकं दुखतन्य काय बायका आहेत की काय घराची पार्क सर्कस करून टाकली यांनी म्हणे सुलेखा पिंट्या कपूर तेव्हा आता आजी म्हणते की हो आडनाव मोठं आणि लक्षण खोट आता कुठे शोधायची पार्वतीच्या कामासाठी बाई तेव्हा आता ऐश्वर्या मात्र डोक्याला हात लावून डोळे मिटून बसलेली असते आजी पुढे सांगते की एक झाली उपाय आहे आता मीच होऊ का पार्वती मात्र म्हणत असतो की काय बोलते आजी अगं तू आणि पार्वती तेव्हा आईशी तोयाने सांगत असते की विसरू नकोस अरे तुझे आजोबा नाटक कंपनीत होते चहा द्यायला त्यामुळे ना सगळी नाटकं अशी जवळून बघितलीत मी त्याचमुळे तर पात्राच्या अंगात कसं शिरायचं हे मला व्यवस्थित माहिती आहे। दाखवू का तुला करून सारंग म्हणतो की हो दाखवच आता आणि आजी आता फुल ॲक्शन मोडमध्ये आलेली असते। ऐश्वर्या हे सगळं पाहत बसलेली असते। त्याच वेळेस इकडे गावी मात्र ही शरू आता या कार्तिक सोबत खेळण्यात रमलेली असते। दोघेही आता धिंगा मस्ती करत असतात। आता शरू त्याच्या मागे काठी घेऊन धावत असते। त्यानंतर कार्तिक देखील गावाकडचा समुद्र किनारा सगळं काही तिला आनंदाने सांगत असतो जानकी जेव्हा तिकडनं जात असते तिच्या दोघांकडेही लक्ष जातं। शरू व कार्तिक दोघेही एकमेकांसोबत किती खुश आहेत किती आनंदी आहेत हे सगळं जानकीने नोटीस केलेलं असतं आणि आता तिचं मन खूप खुश होतं तितक्यात ऋषी तिकडनं जात असतो जानकी त्यालाही बोलावते आणि त्यालाही शरूला दाखवत असते ऋषी देखील पाहतो शरू किती प्रेमाने कार्तिक सोबत बोलतीये त्याला मिठी मारतीये त्याच्यावर माया करतीये आणि दोघांनाही खूप छान वाटत असतं खूप समाधान वाटत असतं तर त्याच वेळेस इकडे आता आजी उठते पद सावरतच इमोशनल होऊन ऋषिकेश माझ्या बाळा मीच तुझी आई असा डायलॉग मारते सारंग खुश होतो बोलत असतो की वा आजी काय ॲक्टिंग केलीस अहो ऐश्वर्या ऋषिकेश दादाने पाहिलं ना तर त्याला त्याची पार्वती आई आठवेल त्याच्या डोळ्यातून पाणी येईल तेव्हा आजी मात्र म्हणते की अरे पण एक प्रॉब्लेम आहे रे जर का मी पार्वती केली तर आजी कोण करणार ही आजी सांगत असते की ऐश्वर्या तू एक काम कर आजीच्या कामासाठी एखादी आर्टिस्ट बघ काय वाटतंय तुला ऐश्वर्या म्हणते की मला असं वाटतंय की त्या पार्वतीसोबत मी देखील वर गेले असते ना तर झालं असतं आहे ना एकदाचा पिच्छा तरी सुटला असता एक काम करते मीच मरते मग माझा फोटो ना त्या पार्वतीच्या फोटो शेजारी नेऊन लावा। सारंग मात्र आजीला गप्प करत असतो आणि ऐश्वर्याला विचारतो की सांगा ना आता काय करायचं हो आपण बघा ना इतक्या सगळ्या बायका पाहिल्या परंतु एकीला धड बोलता येत नाही ऐश्वर्या मात्र पुटपुटते की आजकाल चांगले आर्टिस्ट आहेत कुठे तर आजी सांगत असते की हो अगं तू ना एखादा चांगला आर्टिस्ट पाहायला हवा होता ऐश्वर्या बोलते की हो का अहो चांगल्या आर्टिस्टला चांगले पैसेही द्यावे लागतात कुठून आणणार तुमच्या दाताची कवडी विकणार की किडनी आप स्वतःच भिकायासारखे राहतोय कुठून देणार त्यांना पैसे असं ऐश्वर्या चिडून बोलत असते आणि तितक्यात डोरबेल वाजते सारंग खूप खुश होतो त्याला असं वाटतं की एखादी एक्टर आलीय ऐश्वर्या बोलत असते की प्लीज देवा कोणीतरी बेस्ट असू देत सगळेच जण दरवाजाकडे डोळे लावून असतात आता सारंग देखील खूप खुश होऊन पुढे येतो दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय खरंचच ही जोडी बेस्ट असते समोर असतात अवंतिका आणि सौमित्र त्यांना पाहतात सारंग वाचून पाहतच राहतो ऐश्वर्या बोलायला जाते की डायलॉग एकदा आणि ती समोर सौमित्रला पाहून गप्पच
होते तिघांचीही बोबडी वळालेली असते. ऐश्वर्या आजी सारंग पुरते गोंधळलेले असतात आजीच्या तोंडून तर शब्दच निघत नाही. सौमित्र म्हणत असतो की काय झाले आजी, सरप्राईज दिले तुम्हाला. अवंतिका बोलत असते की काय झाले, तुम्ही सगळे असे का पाहताय, जणू काय आम्ही तुम्हाला चोरी करताना पकडलं. ऐश्वर्या लगेच आवाज म्हणते की काय म्हणालीस, अगं माझ्याच घरात मी का करू चोरी. तेव्हा अवंती काही मागे हटत नाही. ती म्हणत असते की अगं काय म्हणालीस, अगर दुसऱ्यांच्या घराला स्वतःच घर समजून ना तू इथे राहायला आली आहेस, कारण तुझे प्रताप तर इथल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. ऐश्वर्या असं आता बोलत अवंतिका टोमणे देत असते. ऐश्वर्या रागानेच सारंग असं ओरडते. पुढे सांगत असते की सारंग अहो बघा ना कशी बोलते माझ्याशी, शी तुम्ही बघत काय बसलाय. तेव्हा सारंग देखील हो असं म्हणत अवंतिकाला बोलायला जातो. त्यात सौमित्र म्हणतो की एक मिनिट, अरे आल्या आल्या का भांडताय रे सगळे, आम्हाला आत तरी येऊ देत. तेव्हाच सारंग आणि आजी बोलतात की कशाला. ते ऐकून सौमित्र म्हणतो की काय कशाला, म्हणतो की नाही मी आजीला म्हटलं की कशाला मध्ये उभे राहिलीस, चल बाजूला हो. आता सौमी आणि अवंती आतमध्ये येतात आणि तेव्हाच सौमित्र आता हा कॅमेरा पाहतो. सौमी त्या कॅमेराबद्दल विचारतो. सारंग घाबरूनच डोक्याला हात लावतो. तर त्याच वेळेस इकडे आता जानकीने विक्रांत, शरू आणि मालती सर्वांना बोलावून घेतलेलं असतं आणि ती सांगते की मुद्दामहून बोलावले, मी जो मुद्दा सांगितला होता त्याबद्दल विचार केलात का. मालती म्हणते की कुठला मुद्दा. जानकी सांगते की मोल दत्तक घेण्याचा. ती मात्र सांगते की आपण लाख विचार करू, पण ते इतकं सोपं नसतं ना, म्हणजे विक्रांतनेच मला तसं सांगितलं. तेव्हा आता विक्रांत देखील जानकी व ऋषीला सांगतो की होय, मी याबद्दल चौकशी केली आहे, परंतु मूल दत्तक घेणं इतकंही सोपं नाहीये आहे ना, खूप वाट पहावी लागते. अर्ज केल्यानंतर देखील खूप वेटिंग आहे. तेव्हा जानकी मात्र विचारते की परंतु जर का मूल घरातच असेल तर. विक्रांतला जानकीच्या बोलण्याचा अर्थ कळेना असं होतं. शरू देखील आश्चर्याने पाहत राहते. मित्रांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात आता अवंती जानकीला कॉल करते आणि सांगत असते की आम्ही खरं तर तुम्हाला भेटायला इथे घरी आलो होतो, परंतु इथे येऊन आम्हीच सरप्राईज झालो. जानकी विचारते की का काय झालं. सौमी सांगतो की अगया घरच्या सगळ्यांचे प्रताप बघून आणि नक्की काय काय घडलं होतं ते सर्वच काही. इकडे सौमी आणि अवंतिका जानकीला सांगत असतात. ते ऐकून जानकीलाही धक्काच बसतो. त्यानंतर जानकीने कार्तिक आणि गंगाधर काकांना घरी बोलावलेलं असतं. ती त्यांना समजावते की तुम्ही लहानपणापासून कार्तिकला वाढवले, परंतु आता त्याला वडिलांची, एका कुटुंबाची गरज आहे. त्याला त्याच्या हक्काचे आईवडील मिळतील. ते ऐकताच हे गंगाधर काका मात्र स्पष्टपणेच नकार देतात. तर हे शक्य नाही असं म्हणून ते रागाने उठलेले असतात. मित्रांनो, अखेरीस जानकी या गंगाधर काकांचे मन वळू शकेल का. तर इकडे घरी या ऐश्वर्याचे नक्की खरे काय उद्योग सुरू होते हे जानकीला कळेल का आणि खरोखरच देवीने दिलेल्या संकेताप्रमाणे जानकी व ऋषीला पार्वती आई सापडेल का. हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.